पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मग दोघांना एकच सांगणं आहे माझं, आता एकमेकांचा अंत बघू नका। कुठलीही गोष्ट इतकी ताणू नका की ती तुटेल। शिल्पी, एक चान्स दे स्वतःला, तुझ्या आयुष्याला, आणि तुम्ही दोघांनी तुमच्या संसाराची नव्याने सुरुवात करा प्लीज। मला नाही माहित कोणी काय केलं, मला नाही माहित काय झालं, पण मला एवढंच माहितीये की तुम्ही दोघांनी एकत्र यायला हवं। सुनबाई, घरी ये आता, सगळं तुझ्या मनासारखं होईल। तुझ्याशिवाय घर अगदी सुनं सुनं झालंय ग, खायला उठतं घर आम्हाला। शिल्पी, घरी परत ये। विद्युत, तू कायमचं दूर जाण्याचं बोललास आणि मग मला रिअलाइज झालं की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय। खूप मिस केलं मी तुला। माझा सगळा हट्ट, झाल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी विसरून मी तुझ्या घरी, आपल्या घरी परत यायला तयार आहे। प्लीज प्लीज मला एक चान्स दे। आय एम सॉरी, आय एम सॉरी। हे बघ विद्युत, नाही मी समजू शकतो, अरे शिल्पीनी तिच्या सगळ्या चुका मान्य केल्या, ती एवढी मनापासून माफी मागते तुझी, तर मला तरी असं वाटतं तू ही सगळं सोडून दे आता। अरे शिल्पी परत आपल्या घरी यावी याची कित्येक दिवस वाट बघतोय रे आम्ही, आणि जर ते आता होतंय तर तू ही प्लीज ताणून धरू नकोस, माफ कर तिला। अरे नव्याने संसार सुरू करा। शिल्पी, उठ बाळा, उठ। हे बघ विद्युत, मीनं सुनबाईला खरंच मनापासून माफ केलंय। माझ्या मनात आता काही आढी नाहीये तिच्याविषयी। तूही सगळं विसरून जा। अरे झालं गेलं, गंगेला मिळालं। आपण शिल्पीला आपल्या घरी नाही, तिच्या घरी घेऊन जाऊ। विद्युत, तू जर आताही ऐकलं नाहीस ना, तर मी आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही। जर तुला शिल्पीशी संबंध ठेवायचा नसेल तर आपल्या दोघांचंही नातं तू विसरून जा, कळलं तुला? धमकी द्यायची असेल ना तर नीट विचार करून दे। तू राहू शकणार आहेस माझ्याशी नातं तोडून? ही माझी बहीण आहे ना, तिचं मन खूप मोठं आहे। आता तिनेच तुला माफ केलं म्हटल्यावर मी तरी नाराज का राहू? खरंच परत येतेस, पण आता जर परत आलीस ना तर मी तुला जाऊ देणार नाही, लक्षात ठेव। नकोच जाऊ देऊस। मला माझ्या घरातून बाहेर काढायचा मस्त प्लॅन केलास ग। आता वार करायची वेळ माझी। किती गोड दिसतेस, खरंच तू आहेस? माझीच दृष्ट लागेल तुला। अश्विनी सगळं आटोपलंय ना? विद्युत वाट बघतोय। कमलताई पण खोळंबल्या असतील। झालंय सगळं आई।
मामा मी पण येऊ शकते तुझ्यासोबत तुझ्या घरी? हो येऊ शकतेस. एक काम कर ना, तू आमच्या सोबतच चल. म्हणजे तू तिथे पण मला त्रास देणार? तू इतके दिवस मला त्रास दिलेस त्याचा बदला घेणार. ये ग. सावकाश अश्विनी. अरे वा, किती वेळ. मला वाटतं संपूर्ण वर्षभराचं एकदमच नटलीस. बरं निघायचं. काय हो जावई बापू, इतकी घाई झाली का तुम्हाला आमच्या लेकीला घरी न्यायची? पण त्याआधी आमच्याकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आता कसलं सरप्राईज? हे बघा. ढॅन. हे काय? काय हो 4 BHK इतकं कमी दिसू लागलंय की काय तुम्हाला आजकाल? लख दिसतंय, पण हार कशासाठी? अहो सगळं सांगते मी. बघा असा प्लान आहे, जर पाठवणी होते आहे तर लग्न सुद्धा पुन्हा व्हायला हवं ना. मग व्हॉट? हो, आधी तुम्ही दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे. काय हो, हा कसला लहान मुलांसारखा खेळ सुचलाय? अहो लहान मुलांचा खेळ मला कसा काय सुचेल? हा लहान मुलांना सुचला आहे आणि मी फक्त त्यांना मदत करते बस. अहो ही 2 पिल्लं आणि त्यांची ताई, आधीच त्यांनी सगळं काही ठरवून ठेवलंय. हा पण ही मात्र आयडिया मयुरीची आहे बरं का. दीदूची आज एक्झाम आली म्हणून, नाहीतर तिने कॉलेजला दांडीच मारली असती. चला आता उशीर नको, या आता एकमेकांच्या समोर आणि हार घाला. चला उशीर नको, चला या. सावंत काकू, हे काय आहे सगळं? तू हे लग्न आहे. मम्मा तू कर लग्न. तू आणि पप्पांच्या लग्नात तुम्ही दोघांनी मला बोलवलं नव्हतं. पण हार बीर म्हणजे अगदी लहान मुलांचा खेळच आहे. अहो लहान मुलांच्या खेळातल्या संसाराला दृष्ट नाही लागतो 4 BHK. आता आपली लेक इतक्या दिवसानंतर आपल्या घरी जाते आहे, तर ही गाठ घट्ट बांधा आणि मग पाठवा. आता दुरावा नको. काय उत्तम. मयुरीची आयडिया आवडली बा आपल्याला. हो मलाही सॉलिड आवडली. मग आमची दीदू आहेच बेस्ट. ए संजू, जा व्हिडिओ रेकॉर्ड कर, दीदूला पाठवायचा आहे. मोबाईल. बापरे, जय्यत तयारी आहे बाबा. बाबा तुमचा फोन द्या, म्युझिक प्ले करायचंय. चला. चला आता हार घाला. शुभमंगल सावधा. संजू पुढचं काय आहे? थांब. अरे बापरे, चिठ्ठी वगैरे आहे का? कन्येच्या वडिलांनी समोर यावे. आता तुम्ही यांचा हात यांच्या हातात द्यावा, म्हणजे कन्यादानाचा विधी संपन्न होईल. चला.
सुखी राहा. नांदा सौख्य बरे. बाबा तर अशा रीतीने विद्युत म्हात्रे आणि शिल्पी म्हात्रे यांचा विवाह पुन्हा एकदा संपन्न झाला आहे. आमची कुहू चंट आहे बरं का. क्रेझी आहे मयुरी. आणि ही आमची बडबडाबाई सुद्धा. शिल्पी तू बस, मी तुझी ओटी भरून घेते. अश्विनी थांब, तू त्रास नको करून घेऊस. सावंत तुम्ही भरा ना. थँक्यू सावंत काकू. निघूया ना. आई अगं का रडतीयस? मी येणारच आहे ना अधून मधून. मी काय कायमची तिकडे चालली आहे का? अगं शिल्पी, हे आनंदाचे अश्रू आहेत. खरं बोललात तुम्ही. शिल्पी तू तुझ्या सासरी जातेस, त्याच्याशिवाय दुसरा आनंद नाहीये ग. देवाने तुम्हाला सद्बुद्धी दिली, हेच माझ्यासाठी खूप आहे. चला आता वर वधूने सगळ्यांचे आशीर्वाद घ्या. अरे वा, गुरुजी बदलले. ही डायलॉग विसरली. अखंड सौभाग्यवती सुखी राहा. काकू सुखी राहा. नांदा सौख्य बरे. तुझा संसार सुखानं कर. कधी काही लागलं तर आम्ही आहोत ना. मी आहे, अश्विनी आहे, दादा आहे, आई आहे. पण बाळा, आम्ही आहोत म्हणून अविचारीपणानं कुठलं कार्य करू नकोस. विद्युत सांभाळ शिल्पीला. बाबा हे काय आता? शगुन म्हणतात त्याला, नाही म्हणायचं नसतं. घे संजू, हे तुला. थँक्यू आजोबा. खुश राहा, सुखी राहा. हे संजू, ये. संजू हे घे तुझ्या खाऊसाठी. चला आता भेळ कमी बनवावी लागेल. ही खूप जास्त खायची. माझी मेहनत वाचेल तेवढी. मी नसताना जर भेळेचा प्रोग्राम बनवला असं मला कळलं ना, तर मग बघ तुझी काही खैर नाहीये. लग्नाच्या वेळी हिची पाठवणी करताना मी तुला सांगितलेलं की माझी बहीण जरा वेडी आहे, तिची काळजी घे, समजून घे तिला. आणि तू खूप समंजसपणे वागलायस रे. खरंच तुझा शब्द पाळलास तू. आजपर्यंत जे तुझ्याशी रागवत आलो ते मी तुझ्यावर रागवलो नव्हतो. तो माझाच माझ्यावर राग होता.
आणि माझी बहीण आहे ना, हिच्यावर आतोनात प्रेम आहे माझं. म्हणजे काही केलं ना तरी मी दुर्लक्ष करतो. पण बरं झालं, यावेळी तूच कठोर झालास आणि सगळं सुरळीत झालं. नीट संसार करा, खुश राहा. And thank you very much with you. माझी बहीण खूप भाग्यवान आहे की तिला तुझ्यासारखा नवरा मिळाला. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. चला निघा आता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता तिकडे जातेस ना तर मला फोन नाही करायचा. अजिबात छळू नकोस मला, समजलं? आणि इकडे तर अजिबात येऊ नको भेटायला. निघायचं? हो. आई, निघू आम्ही? शिल्पी थांब, तुझ्या वहिनीचा आशीर्वाद घे. खरं तर सगळ्यात पहिला तिचा आशीर्वाद घ्यायला हवं होतास तू. पण आज जे सगळं काही झालंय ना ते तिच्यामुळे, केवळ तिच्यामुळे हे सगळं घडून आलंय. वहिनी, नाही नको, राहू दे, त्याची काही गरज नाही. गरज आहे अश्विनी, फक्त तुझा मान म्हणून नव्हे, आज खऱ्या अर्थाने तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हा सगळा योग केवळ तुझ्यामुळे घडून आलाय. दोघांनी एकमेकांची साथ सोडू नका आणि आयुष्यभर असेच एकत्र राहा. हं? सॉरी. अगं, हा आशीर्वाद तुला खूप महागात पडणार आहे. मी तर सुखी होणारच आणि तुझं माहेर तुझ्यापासनं कायमचं तोडणार नाही. तुझ्या पायाखालून जमीन निसटली तर नाव शिल्पी लावणार नाही. अगं कमल, आटपलं का नाही तुझं? कुठल्याही क्षणी येतील ते आता इथे. पण पोचले नाहीयेत ना अजून, आणि होतच आलंय हो माझं. हो, पण विद्युतचा फोन आला होता, ते केव्हाचे निघाले तिकडनं. तुम्हाला सांगू, मला खरंच इतका आनंद झालाय ना की काही सुचतच नाहीये बघा. अहो, त्या पाकळ्या घ्या ना जरा. आता ह्या पाकळ्या कशाला? ते सगळेजण आले ना की त्यांच्या अंगावर या पाकळ्या उधळायच्या. पुष्पवृष्टी करायची आहे. हो. आलेच. थांबा हं. आलेच. वाव, हे फुलं किती मस्त आहेत. माई, हा? फुलांची रांगोळी खूप सुंदर काढली आहे. सगळं तुमच्या स्वागतासाठी. अगं माई, हे सगळं केलंच कधी? अरे, सकाळी तू इथून गेलायस ना तेव्हापासून हेच चाललंय. इकडे सजव, तिकडे सजव, रांगोळी काढ. अगं आता काय त्यांना ताटकळत ठेवणारेस का दरवाजात? पटकन ओवाळून घे. हो वळते. झालं ना? या आता. नाही नाही, थांबा हो. अगं आता अजून काय? अरे बापरे. हो, 2 वर्षांनी माझी सून गृहलक्ष्मी घरी येते. तिचं रीतीप्रमाणे स्वागत नको व्हायला? शिल्पी, माप ओलांडून घरात ये. हं.
अजूनही तितकाच ड्रामा. ओ गॉड.